जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। विरोधी पक्षांच्या मागे जनाधार राहिलेली नाही। यांना कोणी लोक मतदान करायला तयार नाही। एवढ्या मोठ्या बहुसंख्येने लोकांनी आम्हाला निवडून दिलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने झपाट्याने पुढे जात आहोत आणि त्यामुळे यांना सांगायला काहीच राहिलेलं नाही। 2.5 वर्षाच्या कार्यकाळात यांनी काहीच बोंब पाडलेली नाही। म्हणून आता सरकारला बदनाम कसं करायचं तर यांच्याकडे हा एकच विषय आहे। तुमच्याकडे काय पुरावा आहे? कुठला स्कॅन्डल चाललाय? काय चाललंय? तुम्ही आणा समोर, मला समजत नाही। विधानसभेत यायचं, तिथे काही दाखवायचं, ही क्लिप माझ्याकडे आहे, हा पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे, द्या ना मग तो अध्यक्षांकडे, बघू होऊन जाऊ द्या सोक्षमोक्ष। काहीतरी सरकारी यामुळे आलं, 4 आमदारांचे हे होतं, 5 खासदारांचे हे होतं। या नुसत्या बाष्पळ गोष्टी करू नये। लोकही अशा गोष्टींना कंटाळले आहेत। राज्याच्या हिताच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी करा, लोकांच्या हिताच्या गोष्टी करा, ते दिलं सोडून आणि सकाळपासून फालतू बकबक करायची, एवढाच धंदा विरोधकांकडे राहिलेला आहे असे असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणालेत। मला वाटतं या लोकांच्या मागे, विरोधी पक्षाच्या मागे जनाधार राहिलेला नाही। ज्यांना कोणी लोक आता मतदान करायला तयार नाहीत। एवढ्या मोठ्या बहुसंख्येने लोकांनी आम्हाला निवडून दिलं। माननीय देवेंद्रच्या नेतृत्वाखाली अतिशय झपाट्याने वेगाने आम्ही पुढे जातो आहोत आणि त्यामुळे आता यांना सांगायला म्हणायला काहीच राहिलेलं नाही। 2.5 वर्षाच्या काळामध्ये यांनी काही बोंब पाडली नाही आणि म्हणून आता सरकारला बदनाम कसं करायचं तर यांच्याकडे हा एकच विषय आहे। एखादा माणूस कुठल्या तरी तालुक्यात, गावात कुठे असेल, तो कुठे काय व्यभिचार करतोय, वाईट वर्तन करतोय, त्याचा आरोप सरकारवर फोडायचा, सरकारला बदनाम करायचं। तुमच्याजवळ आहे तर तुम्ही आणा ना समोर। बडबड का करतायत फालतू? मला कळत नाही कशासाठी तुम्ही असं करतायत। उन्हाकडे सगळ्यांनाच बदनाम करायचं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा। तुमच्याकडे काय पुरावा आहे? कुठलं स्कॅन्डल चाललेलं आहे? काय चाललेलं आहे? तुम्ही आणा ना, समोर ठेवलं पाहिजे। मला समजा ते विधानसभेमध्ये यायचं, तिथे काहीतरी दाखवायचं, ही क्लिप माझ्याकडे आहे, हा पेन ड्राईव्ह माझ्याकडे, मग द्या ना अध्यक्षांकडे, तर बघू द्या, हो द्या सोक्षमोक्ष। पण काहीतरी सरकार याच्यामुळे आलं, 4 आमदारांचं हे होतं, 5 खासदारांचं हे होतं, या नुसत्या बाष्पळ गोष्टी करू नये आणि लोक त्यांना कंटाळलेले त्या अशा गोष्टींना। त्यामुळे काय असेल, चांगल्या 4 गोष्टी करा, राज्याच्या हिताच्या महत्त्वाच्या गोष्टी करा, लोकांच्या हिताच्या गोष्टी करा। ते दिलं सोडून सकाळपासून काहीतरी फालतू बकबक करायची, अश्लील बोलायचं, एवढाच त्यांचा धंदा राहिलेला आहे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।